तर आज मी बनवणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता सुकी फ्लावरची भाजी। ही भाजी चवीला खूपच छान लागते आणि झटपट बनून तयार होते। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। ही फ्लावरची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक फ्लावर घेतलेला आहे। आता मी फ्लावर कापून साफ करून घेणार आहे आणि कापून त्याचे छोटे छोटे पीस करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे जास्ती मोठेही ठेवायचे नाही आहेत, छोटे छोटेच पीस करून घ्यायचे आहेत। आता मी एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊन देणार आहे। पाणी चांगलं उकळलं की त्याच्यामध्ये ही फ्लावर घालून घ्यायचे आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे। तर बघा, एक उकळी आलेली आहे। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा फ्लावर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता गॅसवरती मी परत एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल ओतून घेणार आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा भरून त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि लगेचच कढीपत्ता सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी 2-3 ठेचलेले लसूण घालून घेतलेले आहेत आणि परत 10 ते 15 सेकंद हे चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि वरून 2-3 मिरच्या कापून घातलेल्या आहेत। मिरच्या पण थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत। आता मी याच्यामध्ये हळदी घालून घेणार आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे। आता आपण याच्यामध्ये हा फ्लावर घालून घ्यायचा आहे आणि सगळं परत एकदा एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी एकदा बनवून खाऊन बघा, तुमचा वेळही वाचेल आणि चवीलाही खूपच छान बनते। तर बघा, मी सगळी भाजी आता मिक्स करून घेतलेली आहे। आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि परत एकदा एकजीव करून मिक्स करून घेणार आहे। आता या भाजीवर 2-3 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे। तर बघा, 3 मिनटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून परतवून घेतलेले आहे। आता मी या भाजीमध्ये 2 टमाटर उभे चिरून घालणार आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेणार आहे। आता या भाजीमध्ये 1 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घालून घेणार आहे आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेणार आहे चांगल्या प्रकारे। ही भाजी अगदी चमचमीत अशी बनून तयार होते। बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी बनून तयार होते। मी परत 5 मिनटं ही भाजी झाकून ठेवलेली आणि बघा, 5 मिनटानंतर झाकण काढून परत ही भाजी एकदा परतवून घेणार आहे। तर बघा, मी सगळी भाजी आता परतवून घेतलेली आहे। आता परत 5 मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे। तर तुम्ही बघू शकता 5 मिनटं झालेले आहेत आणि मी झाकण काढून भाजी परतवून घेतलेली आहे आणि आपली चमचमीत झणझणीत अशी फ्लावरची भाजी बनून तयार आहे। खूपच चविष्ट ही भाजी बनून तयार होते। वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही फ्लावरची सुकी भाजी? मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि नक्की अशा प्रकारे एकदा फ्लावरची भाजी बनवून ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल।